महाराष्ट्रामध्ये जे 96 कुळी घराणी आहेत, जे रॉयल ही राजगादीवर होती, त्यातली काही उत्तरेकडनं आली आहेत, काही इथली आहेत, काही दक्षिणेकडनं आलेली आहेत. अशा प्रकारचा त्या 96 कुळ्यांना त्याचा अगदी मौर्य काळापासून ते जवळजवळ 18व्या शतकापर्यंतचा इतिहास आहे. तर सावंत नावाची जी घराणी आहे हे आडनाव नाहीये. जसं आपण यशवंत म्हणतो, वंत म्हणजे युक्त, कीर्तिवंत, नामवंत, तसा योग्य भरोशाचा म्हणून सावंत. यांची कोकणामध्ये 5 राज्य होती. त्याच्यापैकी एक जे आहे हे सावंतवाडीकर सावंत आणि दुसरे जे आहे हे गोवेलेकर सावंत. आणि ती जी 3 घराणी आहेत ती सावंतांनी आज ना उद्या शोधावी. त्यांचे जे रेफरन्सेस आहेत ते मी त्यांना देऊ शकेन. ज्या वेळेला राजधानी बदलायचं ठरलं आणि महाराज घाटमाथ्यावरनं कोकणात आले, त्यावेळेला कोकणमध्ये जे काही राजे होते ते त्यांनी सगळे जिंकले होते. आणि असं करत असताना रायगड ही राजधानी ठरली आणि त्याच्यानंतर आता आपलं कोकणात राज्य वाढवत असताना आता ते गोवेलेचे सावंत राजे होते. त्यांचं मूळ आडनाव पवार असावं. तर त्याच्याशी त्यांनी लढाई केली. त्यावेळी बाजी पासलकर नावाचा जो त्यांचा सरदार होता तो त्या ठिकाणी लढायला गेला आणि तिथे असलेल्या काय सावंत राजाची आणि त्याची लढाई झाली. त्या लढाईत दोघंही पडले आणि ते राज्य तिथलं गोवेलं हे महाराजांनी जिंकलं. परंतु त्यांनी त्याच्या मुलाला आपल्या पदरी का ठेवलं. त्याचं नाव आहे माल सावंत. आणि अशा प्रकारे गोवेले गाव हे स्वराज्यात सामील झालं. आता त्या ठिकाणी महाराजांना वारंवार जायला किंवा असा काही वेळ नव्हता. परंतु हरिहरेश्वरला जात असताना वाटेमध्ये गोवेले मी जे काही सांगतोय त्याला कागदपत्रांचा आधार आहे. गोवेल्यामध्ये मुक्काम पडल्यानंतर त्या माल सावंताच्या घराने त्याने आपल्याकडची तलवार दाखवली. महाराज धातूचे हे एक्सपर्ट होते, म्हणजे धातू त्यांना समजत होता. आणि त्यांच्या लक्षात आलं का या तलवारीचं पातं इथलं नाही, पाश्चात्य आहे. त्यांनी ते पटकन म्हणाले काही मला पाहिजे. बरोबरचे लोक म्हणाले तुमचा तो आश्रित आहे, अशी मागू नका. शेवटी जवळजवळ 1000 होऊन देऊन त्यांनी त्यांच्याकडनं ती तलवार घेतली. वास्तविक त्या ठिकाणी ज्या अशा पाश्चात्य तलवारीची जी आवक होत होती त्यावेळी ज्या वेळेला आपण कोकणच्या व्यापाराचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं किंवा जे पाश्चात्य व्यापारी होते ते त्या ठिकाणी कोकणमध्ये असलेल्या 84 बंदरांवर अशा निराळ्या पाश्चात्य वस्तू घेऊन यायचे. त्याच्यापैकी पोर्तुगीज जे आहेत हे चौलला अशा वस्तू, अशा तरवारीची पाती आणायची आणि ती त्यावेळेला सावंत घराण्याने आपल्याकडे घेतली होती. आणि कदाचित त्यांच्याकडे ते घरात आजही असती. फक्त त्याचा सूक्ष्म जो मेटलचा अभ्यास आहे त्याचा तो कोणीतरी करायला हवा. परंतु आता जिथे ते गाव वसलंय तिथून इंदव नावाचा जवळ एक जंगलामध्ये असं खूप दाट जंगलामध्ये चालत जावं लागतं. तिथे ते स्थान आहे. पण तिथे एक गुहा आहे छोटीशी आणि एक शिवपिंडी आहे आणि तिच्या खालून 12ही महिने पाणी वाहतं आणि त्याच्या पाण्याच्या चिखलामध्ये अशा कोरीव मूर्त्या बऱ्याचशा अशा तिथे दडलेल्या आहेत. आणि गोवेलेच्या आसमंतामध्ये काही घराणी आहेत. तो एका डोंगरावर मोरे घराण्याचा पण उल्लेख आहे आणि
त्या ठिकाणी त्यांचे वंशज कदाचित असतील का ज्या वेळेला जावळीवर हल्ला झाला किंवा त्या सुमाराला ते तिथे असतील. पण एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळी इतिहास बोलत नाही त्यावेळी भूगोल बोलतो, आणि भूगोल बोलत नाही त्यावेळी असं सायन्स बोलतं. चंद्रगुप्त मौर्य, त्याचा मुलगा बिंदुसार, त्याचा मुलगा सम्राट अशोक, त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. हे मौर्यांना आवडले नाही. त्यातली काही घराणी ही कोकणात आली, ते मौर्य मोरे झाले आणि त्यांचं जावळी हे राज्य होतं. आणि हे संबंध जगातलं पहिलं हे युनायटेड स्टेट्स आहे ज्याचं नाव जावळी आहे. हे एकंदर 8 मोरे आणि त्यांनी संघ स्थापन करून हे जावळी राज्य निर्माण केलं होतं. आणि कालांतराने ज्या वेळेला त्यांची राजधानी राजपुरी ही होती, ज्या वेळेला पुरी हा शब्द येतो त्यावेळेला ओनली फॉर रॉयल फॅमिली ते लहान फक्त आयलंड असतं, जसं द्वारकापुरी, अयोध्यापुरी, तशा प्रकारची ही राजपुरी मोऱ्यांची होती. कालांतराने ही कालखंडात जो बदल झाला त्यावेळेला आफ्रिकेमधून आलेल्या हबशी लोकांनी ती जिंकली आणि मोरे मागे आले. गणपती हा महाराष्ट्रामध्ये 6व्या शतकामध्ये अस्तित्वात आला आणि सुरुवातीच्या कालखंडामध्ये तो कोकणस्थ ब्राह्मणांचा त्याचा पूजेचं ते महत्वाचं दैवत होतं, त्यामुळे ते कोकणात फिरवलं. पण नक्की आता सगळ्या मूर्तीशास्त्राचा अभ्यास मी काही केलेला नाहीये, परंतु प्राचीन जे स्थान आहे ते गोळे गावातलं जे मंदिर आहे कालभैरव ते आहे. आणि ते विशेष लक्षात ठेवण्यासाठीची गोष्ट म्हणजे त्याचा जो पुजारी आहे तो महादेव कोळी होता. त्या सावंतांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, संपूर्ण हिंदुस्थानात ते सावंत 2 शेंड्या ठेवत होते. ह्या मराठ्यांची जी दैवत आहेत ही सगळी शिवस्वरूपच आहेत. गोळेला जे तिथे मी गेलो त्यावेळेला छोटस मैदान होतं, तर मला तिथे दाखवल्या तर आतमध्ये अशा पिंडी स्वरूप काही दगड होते. आता ते काय स्वरूपात आहे मला माहित नाहीये, पण तिथे त्यांनी पटकन शब्द असा वापरला, ही सावंतबाजीची समाधी. त्यावेळी मी स्ट्रक झालो. म्हटलं वास्तविक जे विशेष नाव आहे ते पहिलं घेतलं. म्हटलं बाजी सावंताचे का नाही? नाही म्हणाली, पहिल्यापासून सावंत. तर ते सावंत हा काय सावंत आणि बाजी पासलकर या दोघांची, पासलकरांच्या घराण्याचे जे 12 मावळामध्ये ते घराणं आहे त्याच्या कागदपत्रामध्ये हा बाजी पासलकरचा सगळा इतिहास सापडेल. ते झालं ते युद्ध मोठं झालं, पण दोन्ही सेनापती, तो राजाही मारला गेला, महाराजांचा सरदारही मारला गेला. त्यामुळे त्या ठिकाणी सावंतांचे तेवढे लोक किंवा इतर आडनावांचे वगैरे आणि त्या काळाला धरून त्या वेळेला सती जाण्याची प्रथा होती, त्यामुळे त्या सती गेल्या असतील. तर जे 350 आहेत त्या एका ठिकाणी आहेत का त्या बघा. जशा यांच्या मोऱ्यांच्या जे सरखेल होते आरमारी अधिकारी, आता तो इथे शिवकाळात त्यानंतर मारला गेला रायगडच्या परिसरात. तर त्याच्या हाताखालच्या 10 जणांच्या बायकांनी तिथे सतीशा मिळाल्या. औरंगजेबाने रायगड घेतला त्यावेळेला साहजिकच आहे तिथल्या मावळ्याने ती पिंडी उचकटली आणि पोटाला बांधून खाली आणली. ज्या वेळेला तो दगड तिथे मिळाला त्यावेळेला ते अरे हा दगड वारंगी गावात कसा आला. वारंगाचा शब्द तर त्यांनाही माहित नसेल. सखणघाटी लोक ज्याच्या मुठीमध्ये सर्वाधीची मूठ असते तर अशाच गावात ठेवणार. आणि ते गाव तुम्ही गेलात त्या परिसरात, ते लिंगाणाच्या खाली आहे. तिथे मी एकदाच गेलो, मला जायला दिलं नाही जवळच्या. त्याला फुलं वगैरे घातली होती त्यामुळे मला नाही हात लावायचा तुम्ही. असं खूप अन्याय झाला, तो नका आता तुम्ही हरो. पण यह विषय तुम्ही संशोधन करता तो बाजूला काढा, त्याचा क्लोब आणि तो दगड कुठे आहे. पण महाराजांनी तो उत्तरेतनं आणला होता.